जी पवार साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण हा मंचावर करतोय. या MPL ला आपण बघितलं तर साहेबांची मोठी भेट आणि हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान सुनीलजी पवार साहेबांचा हा केला जात आहे. मैदानाच्या दिशेने देखील वळतोय. वेदांत पाटील बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर सज्ज झालेत. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर अविनाश आणि अभिषेक आपण पाहिले. अविनाश पाटील आपण पाहिलं तर आयकॉन प्लेयर आहेत स्वराज्य या टीमचे. सध्या तरी आपण बघितलं तर मग मॅचला देखील सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला तर मग 12:24 आपण पाहिलं तर मग जिथे आपण पाहिलं तर टायमर ऑन केलाय बघा मित्रांनो. आणि तुमच्याकडे तर 22 मिनिटाचा वेळ आहे. तर नक्कीच या 22 मिनिटांच्या वेळामध्ये तुम्हाला हा मंचावर सन्मान केला जातोय. आपण पाहतोय पाहुण्यांचा आमच्या. चला जाऊया मॅचला होते सुरुवात. वेदांत पहिला स्पाल सामना होताना पाहायला मी इथे बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर अविनाश. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल दी बेस्ट. अराउंड द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिला बॉल पाहिला आपण तर सुंदर टप्प्यामध्ये हाताळला गेला होता परंतु सन्मान दिला जातो त्या बॉलला. सन्मानपूर्वक आपण पाहिलं तर मग खेळलं गेलं होतं आणि डिक्लेरेशनच्या स्वरूपात फलकाला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे श्री गणेशा म्हटला जातोय आणि तो श्री गणेशा इथे एक या आकड्याने होताना पाहायला मिळतोय. वेदांत पाटील आपण पाहिलं तर भरपूर एक्सपिरियन्स बॉलर आहेत आणि या संघाचं आपण बघितलं तर मग महत्वपूर्ण आपण पाहिलं तर एक स्टार खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय. टाकलेला बॉल पाहतोय या वेळेला बॅटचं वरचं एज होतं. बॉल मागे जातोय. डिक्लेरेशन झोन तिथे देखील आहे. तिथे देखील आपण पाहिलं तर मग 1 मिळेल कारण की सुरुवात आपण पाहिली आहे तर P1च्या स्पालमध्ये आपण पाहू शकतोय घातक खेळाडू आहे अविनाश यांना आपण पाहू शकतोय. या आयकॉन टीम या प्लेअरचे जर विचार करायचा झाला तर मग त्यांचे संघ मालक कुंदनजी म्हात्रे यांनी आयकॉन म्हणून निवडले गेले त्यांना. आणि आयकॉनची भूमिका आपण बघितलं तर ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं चांगला फटका पाहतोय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. थोडस स्लो झालाय. बॉल लढवला जाईल का जाईल का जाईल का परंतु नाही असं मिळाले उत्तर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा MPL मधला दर्जेदार चौकार 4. खूप धन्यवाद. इथे कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. थोडासा स्लोअर वन लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला होता. तेच कारण आपण बघितलं की टायमिंग चांगलं झालं होतं परंतु 4 धावा मिळाल्या. 4ने टीमची टोटल 6 च्या घरामध्ये पोहोचली आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं टॉस बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या होत्या अतिशय छान कारण की ज्याप्रमाणे आयकॉन प्लेअर आपण पाहू शकतो आपल्या संघासाठी आपण पाहिले तर ज्याप्रमाणे प्रत्येक आपण पाहिलं तर खेळाडू मोठा असतो परंतु आयकॉन प्लेअरची जबाबदारी ज्याप्रमाणे पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. समोर खेळले गेले होते. फिल्डर पाहतोय आपण भरपूर पाहता मेहनत मशागत करताना पाहायला मिळाले बॉल लाडवण्यासाठी परंतु आपण पाहिलं तर मग चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावफलक 8 पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतो ज्याप्रमाणे इथे जी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर नियंत्रणामध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळते कारण की बॅटरला आपण बघितलं तर मोकळी सूट दिली जात नाही. खराब चेंडूची हाताळणी केली जात नाहीये असं तरी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पहिला थोडासा धीमा टाकला गेला होता. थोडासा लवकर खेळला गेला होता परंतु नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकतोय अभिषेक अडचणीमध्ये आला असते जर बॉल हा डायरेक्ट विकेटवर हिट झाला असता परंतु तसं न होता आपण पाहू शकतोय. तर चांगली बॉलिंग 5 बॉल फेकून झालेत. ज्याप्रमाणे धाव फलकावर आपण बघितलं तर मग ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात इट्स 8 रन्स. शेवटचा बॉल असेल P1चा स्पेल आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय आणि चांगला स्पेल पाहतोय आतापर्यंत अगदी आपण पाहू शकतोय. तर मग या स्पेलमध्ये ज्या प्रकारे अविनाश यांच्या वैयक्तिक धावा आलेल्या आहेत 5 मध्ये 8. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग संधी मिळालेली नाही अभिषेक यांना परंतु गोलंदाज वेदांत पाटीलचं कौतुक करावं लागेल. या वेळेला बॉलला मात्र थोडं पुढे टाकलंय. बॉलला उडवलंय. बॉल हवेत. बॉल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेच्या लाटांवर निघून गेलाय. 6 धावांसाठी हा आलाय MPL मधला दर्जेदार स्ट्रोक षटकार 6. खूप धन्यवाद डीजे. आणि ज्याप्रमाणे कुंदनजी म्हात्रे साहेबांनी पारितोषिक लावले आमच्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग अविनाशाच्या बॅटमधून सिक्सर येताना पाहायला मिळालाय
आणि मग पारितोषिक आपण पाहू शकतोय. तर सध्या तरी आपण पाहिलं तर मग टीमचं टोटल पहिल्या ओव्हरमध्ये P1 मध्ये 14 धावांनी मिळालेली मोठी सुरुवात, माफक सुरुवात पाहायला मिळते आहे. आणि बघा आत्मविश्वास ऊर्जा संचार करून देणारी सुरुवात पाहायला मिळाली आहे. 14 धावा पाहू शकते आपण ज्या येताना पाहायला मिळाल्यात. आणि वेदांत पाटील यांचा स्पेल आपण पाहिला तर चांगल्या प्रकारे राहिला होता, परंतु सध्या शेवटच्या बॉलवर पडलेला एक सिक्सर पाहायला मिळतोय. हिमप्रकाशजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय. रायगावच्या पण बघितलं तर एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि त्यांचं देखील या पुढच्या प्रीमियर लीग मध्ये अगदी मनापासून आम्ही करतोय स्वागत. वेलकम, स्वागत असेल साहेब आपलं देखील. हितेश पाटील यांना पाहतोय आपण दुसऱ्या स्पाल मध्ये. चांगला बॉल हाताळला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर मग धाबा येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. लेंथ आपण पाहिले तर मग ज्याप्रमाणे बाईच्या स्वरूपात आपण पाहिले तर 10 मिळेल. संघाची टोटल 15. पॉवर प्ले 2 आपण पाहिलं. पॉवर प्ले 1 मध्ये आपण पाहिलं 14 आल्यात. पॉवर प्ले 2 मध्ये आता पाहिलं तर मग हितेश पाटील यांना आपण पाहिलं तर मग बोलवलंय. स्टॉक करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र आपण पाहिलाय. गुडघा टेकून बॉल दिलाय फेकून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. काय जबरदस्त फाटका आपण पाहू शकतोय. ब्रँड पेश केला जातोय आपल्या नावाचा. आपण पाहिला तर ज्याप्रमाणे गुडघा वाकवला आणि बॉलला नक्कीच आपण बघितलं बाउंड्रीचा पल्ला दाखवला. सिक्सर मात्र ठोकला जातोय अविनाश आणि नक्कीच आता मात्र विनाश करण्याच्या अंदाजामध्ये दिसून आलाय. समोर मात्र मिसफील्ड पाहायला मी आलाय. सध्या तरी आपण पाहिला तर मग बॉलला थांबवला जाईल का, तर बॉल नाही थांबणार आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. मुर्दा गावाच्या मैदानामध्ये जडलाय MPL चा जोर आणि अविनाश मैदानाच्या आतमध्ये मारतोय 6 and 4 चौकार. खूप खूप धन्यवाद. धाव फलक पहा 25 च्या घरामध्ये 25. अफलातून क्रिकेट. हो पुन्हा एकदा पण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. एक धाव मात्र आपण बघितलं जी डिक्लेरेशनच्या स्वरूपात मिळते तिकडे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की थोडंस आपण पाहिलं की अविनाश याने दर्शवलं गेलंय की आपल्या संघासाठी आपण पाहू शकतोय तर जी सुरुवात आणि आपण पाहिलं तर मग आपले जे संघ मालक आहेत कुंदनची म्हात्रे आपण पाहिलं तर मग त्यांना इम्प्रेस करणारी फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 9 चेंडू आणि 25 धावसंख्येवर खेळत आहेत मिस्टर अविनाश पाटील. आपण पाहिलं तर मग अफळातून स्टार्ट कन्वर्ट केला. टीमची टोटल 26. फुलटॉस होता. क्या बात है, क्या बात है. कव्वर ड्राईव्हचा फडका, क्लासिकल ड्राईव्ह. पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं अविनाश यांचा क्लास, क्वालिटी, दर्जा, क्रिकेट मधला अनुभव आपण पाहतोय काय आहे तो दर्शवला जातोय. अफलातून क्रिकेट. प्रेशर प्रेशर आता मात्र आपण पाहिलं तर मग प्रेशर वाढलाय बॉलरवर देखील. आपण पाहिलं हितेश पाटील यांच्यावर आतापर्यंत त्यांचा स्पेल देखील महागडा राहिला गेलाय. संघाचं टोटल आपण बघितलं तर मग 31 च्या घरामध्ये पोहोचलं गेलाय आणि या ओव्हर मध्ये ऑलरेडी 16 धावा खर्च झाल्यात. 17 धावा खर्च झाल्यात. मिड विकेटचं क्षेत्र पाहिलं या वेळेला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सबसे कातिल अविनाश पाटील. षटकार 6. खूप धन्यवाद डीजे. बघा इथे आपण पाहिलं तर भरपूर महागडा स्पेल येताना पाहायला मिळाला. 23 धावांचा स्पेल जो आपल्याला पाहायला मिळालाय आणि टीमची टोटल पाहिली आपण तर मग
37च्या घरामध्ये पोहोचले आहे. आणि जी सुरुवात आपण पाहिलं तर केली आहे अविनाशने 11 मध्ये 35 वैयक्तिक आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मिस्टर अभिषेक यांच्या पाठमधून आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. सगळ्यात मोठी आपण बघितलं तर गोष्ट ही असेल कारण इम्पॅक्ट टाकलाय आपण बघितलं एका बाजूने अविनाशने. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग त्याने सांगितलं होतं की इंजुरी हा देखील आमच्यासाठी आपण पाहिलं एक गंभीर मात्र प्रश्न राहिला होता, परंतु त्या गंभीर प्रश्नावर मात केली आहे वेदांत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पालमध्ये आपल्या संघासाठी पहिल्या स्पेलमध्ये 14 दिल्या होत्या. विकेटच्या शोधात आलेत, विकेट मिळेल का? फटका पाहिला पण तर ओहो मिस्टेक. जसं म्हटलं जातं ना की दुष्काळामध्ये 13वा महिना आणि त्याचं हे उत्तर पाहायला मिळत आहे. बॉल बाउंड्री यांच्या बाहेर येईल हा चौकार. खूप खूप धन्यवाद विजय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर टीम दही घोडेवाले आपण पाहायला मिळते की या धावा आल्यात एका बाजूने आक्रमण कुठेतरी आपण पाहू शकतो की बॉडी लँग्वेज आहे ना थोडंसं डाऊन होते की काय. हे बॉडी लँग्वेज इथे डाऊन करून चालायचं नाहीये. आउटफी मध्ये आपण बघितलं तर असं नाहीये की तुम्ही एका बाजूने जर आपण पाहू शकतो एखादा बॅटर हवेत झालाय, परंतु तुम्ही नक्कीच एका बाजूने आपण पाहू शकतो की आपली ऊर्जा डाऊन करू शकत नाहीये, कारण की ऊर्जा मात्र दर्शवावी लागेल. बघा एखादी विकेट याने ती शोधावी लागेल. वेदांत पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या, विकेट नाही मिळाली आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण म्हणजे संघाचा दुसरा स्पेल घेऊन आला होता, इथेच त्याने धावा भरपूर खर्च केला, त्याला देखील विकेट नाही मिळाली आहे. परंतु वेदांत पुन्हा एकदा आलेत, विकेटच्या शोधात आहेत. विकेटचा शोध पूर्ण करतील का? आपण पाहिलं तर या वेळेला स्ट्राईक एंडकडे पाहू शकतो अभिषेक होते, परंतु थोडंसं आपण पाहिलं मिसफील्ड झालं होती. धावा मात्र मिळतील तिकडे आपण पाहिल्या तर मग मोस्ट इम्पॉर्टंट इट्स 2 आपण पाहिल्या तर मग मिळाल्यात. आणि या 2ने संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालं 43-43. जिथे आपण पाहू शकतो पार्टनरशिप सुंदर झाली आणि पार्टनरशिपची गरज होती आहे आपल्या संघासाठी. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे खेळ करायचा आहे असं नाही ते जसं, आणि नक्कीच चांगलं झालंय. नागपूरला जाऊन कटचा फटका पाहतोय आपण. झोन पाहिलं आपण तर मग तिथे आहे डी झोन. 2 धावा मात्र मिळत आहेत, परंतु इंटेन आपण पाहू शकतोय एक गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली आहे. बघा गेम प्लॅनिंग असायला हवी क्रिकेटच्या पटलामध्ये. जर तुम्ही विदाऊट गेम प्लॅनिंग उतरतायत ना मग तुम्ही 0, आणि जर गेम प्लॅनिंगने उतरला तर तुम्ही हिरो, आणि ते पाहायला मिळाले इथे. पुन्हा एकदा नागपूरला जाऊन पंच केला जातोय. बॉल पाहतोय आपण वेगाने, बॉलच्या मागे फिल्डर फाटला करतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल अडवलं गेलाय, परंतु तत्पूर्वी आपण पाहू शकतोय की फेकी आली थोडीशी हाय, त्यामुळेच आपण पाहिलं तर ओहो नेमकं झालंय काय, नेमकं झालंय काय. पंचांच्या इशाऱ्याची पाहावी लागेल वाट. 1 2 3 अँड इट्स अ 4. 4 धावा चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. 49 धावा झाल्यात आणि कुठेतरी आपण पाहू शकतोय तर जवळ जवळ धाव फळकावर ब्रेक मात्र लावता येत नाहीये. अरे डिक्लेअर मध्ये गेला रे भाई. अरे 3 धावला, एक डिक्लेअर मध्ये गेला. अरे बाबा डिक्लेअर मध्ये गेलाय. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग आमचे अंपायर्स ऑफिशियल आहेत आणि नक्कीच MCA चे अंपायर्स आहेत. आणि थोडंसं आपण बघू शकतो की मग मिसअंडरस्टँडिंग झाली होती ती खेळाडूंकडून, ती दूर झाली आहे जाऊया मैदानाच्या मध्ये. सध्या तरी आपण बघू शकतो मग पार्टनरशिप 49 धाव्यांची झाली आहे. अतिशय चांगली पार्टनरशिप, हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला. कारण की यापूर्वीची 48ची पाहायला मिळाली होती आणि तिथे आता मात्र जी पार्टनरशिप आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी आपण पाहू शकतोय तर मग 50+ म्हणजे 51 धाव्यांची झालेली पाहायला मिळाली आहे. आणि पहिली आपण पाहिलं तर मोठी पार्टनरशिप इथे पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी आपण पाहू शकतोय. हायस्ट टोटल देखील आपण पाहतोय की या MPL मधला जो आपल्याला सध्या तरी मग हा पुढे वाढताना पाहायला मिळेल. 51 तर दिसत आहेत, अजून त्यामध्ये भर पडणार आहे कारण की भरपूर मात्र खेळ अजून देखील पुढे येणार आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑन बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे, आणि अखेरच आपण पाहिलं विकेटचा शोध मात्र पूर्ण झाला वेदांत पाटील यांचा. पाहू शकतोय आपण
विकेट मात्र मोठी मिळाली आहे आणि ज्या क्षणाला गरज होती कारण की पार्टनरशिप एक मोठी होत होती आणि त्या क्षणाला आपण पाहिलं तर मग विकेट पहिली सफलता वेदांत यांच्या खात्यामध्ये आणि परतावं लागतंय बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर अविनाशला. खूप खूप धन्यवाद. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की अविनाश ज्यांचा खेळ 37 धावा 13 मध्ये 37 त्याने केल्या वैयक्तिक आपण पाहू शकतो कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी 3 षटकार 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि अफुळातून आपण पाहू शकतो एक स्टार्ट बघा विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र आपण पाहू शकतोय वेदांतने आपल्या संघासाठी मात्र तिथे मिळवून दिली आहे. जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला आणखीन आपण पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ शेष आहे आणि 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर किती धाबा येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की आता बॅटिंग करण्यासाठी येणारे नवीन बॅटर आपण पाहू शकतोय मिस्टर धीरू पाटील आलेत आणि 1 डाऊनला सगळ्यात मोठे आपण पाहिलं तर मग आता त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म सेट आहे. बघा जर तुम्ही सुरुवातीला आपण पाहू शकतो एखादा संघ जेव्हा कमी धावा करत असतो तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं ना तर मग येणाऱ्या खेळाडूकडे थोडंसं आपण पाहिलं की फ्रेशर असतं परंतु इथे नाही आहे. धीरूसाठी आपण बघितलं प्लॅटफॉर्म सेट आहे म्हणजेच काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो रोकठोक असा मात्र खेळ करण्यासाठी आपण पाहिलं त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म सेट झालाय करून दिला मात्र आपण बघितलं अभिषेक आणि त्यात नंतर अविनाशने पाळतले धीरू आता ते मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु आता इथे एक्सपिरियन्स अभिषेक यांची भूमिका खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि ही भूमिका त्यांना पूर्ण करावी लागेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो कल्पेश चौधरी येताना पाहायला मिळतात कमलेश आहेत सध्या तरी आपण पाहिलं तर मग सगळ्यात महागडा खेळाडू आपण बघितलं तर धीरू ज्याला आपण पाहिलं तर या सीझन मध्ये आपण पाहिलं हायेस्ट आपण पाहिलं एक्सपेन्सिव्ह प्लेअर आहे या सीझनचा आणि तो सध्या तरी आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक यांना आपण पाहतोय सध्या तरी मग स्ट्राईक एंडकडे. बॉलिंग मार्कवर कमलेश आपण पाहू शकतोय चौथ्या स्पालमध्ये त्यांना बोलवले गेले बघा मोमेंटम मिळवला गेलाय मोमेंटमला ब्रेक केलाय पार्टनरशिप तोडली आहे परंतु पार्टनरशिपला आपण पाहू शकतो की पुढे आता कसं कन्वर्ट करायचं आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ पाहूया 51 तर झाले. लेफ्टी बॉलर बॅकफुटला वेट केलाय हवेत बॉल बॉलच्या खाली फिल्डर आणि विकेट 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 मिळाली आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळालंय. आता आपण पाहिलं तर स्वराज्य टीम थोडीशी आपण पाहिलं ओपनिंगचे दोन्ही खेळाडू मात्र डाऊन झाल्यानंतर सापडते की काय अडचणीमध्ये धावफलकावर 51 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है की एमपीएल में हारने का रिस्क हो. परंतु एमपीएल मध्ये रिस्क सगळ्यांसाठी आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग बघा मागील 2 चेंडू काय झाले तर मागील 2 चेंडू मध्ये 2 विकेट आहे कारण की तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट येथे आपण बघितलं स्वराज्य टीमचे कोच विकेशजी भोईर साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे आणि त्यांचं देखील करतोय आम्ही मनापासून सहर्ष स्वागत. वेलकम मनापासून स्वागत असेल साहेब आपल्या देखील या एमपीएल मध्ये. नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्यासाठी विनय म्हात्रे बघा धीरू पाटील आणि विनय म्हात्रे तरी आपण पाहिलं तर मग विनय म्हात्रे हे आपल्याला स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. या क्रीडा नगरीमध्ये आपण बघतोय वर्धा प्रीमियर लीग 2026 सीझन 7 पाहतोय आपण. बॉल टाकला होता पुढे मात्र तो बॉल मात्र उडवला जातोय स्टँड मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड एमपीएल सिक्सर 6. खूप धन्यवाद अमोलजी पाटील साहेबांचं शुभ आगमन इथे होताना पाहायला मिळत आहे. बॉल मात्र आपण बघितलं तर डिस्पॅच केलाय बाउंड्रीच्या बाहेर आणि जिथे आपण पाहू शकतो तर मग सुरुवात काय जबरदस्त केलाय विनय सिमचं टोटल आपण तर या सिक्सरने 57 धावा पाहायला मिळालेत
आणि विनय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर दे धडक सिक्सर ठोकतोय कडक आणि तिथूनच आपण बघितलं तर मग सध्या तरी मग स्वराज 11 टीम आपण पाहू शकते तर मग स्वराज जण आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हा भगवा रंग आपण पाहिला तर मग त्यांच्यासाठी सध्या तरी लकी टतारा पाहायला मिळतोय. टीम आपण पाहिली आहे तर मग दही घोडेवाला टीम आपण पाहिलं तर थोडीशी आपण पाहिलं तर मग इथे बॉलिंग मध्ये स्ट्रगल करते का तसंच काहीतरी पाहायला मिळालंय. पाहूया पुढील बॉल धीमा टाकला गेला होता थोडस ऑप्शनच्या बाहेर आणि आपण पाहिलं तर मग इम्पॅक्ट आपण पाहू शकतोय तर जवळजवळ विकेटच्या सोडून मात्र बाहेर झाले ते शपल क्रॉस खेळले गेले होते तिथे आपण पाहिलं तर मग धाव मात्र मिळणार आहे संघाच्या आपण बघितलं तर टोटलमध्ये एकने वाढ होताना पाहायला मिळते 58 रन्स इथे आपण पाहू शकतोय. कमलेश चौधरी यांना आपण बघितलं तर मग विकेटने सुरुवात केली होती त्यानंतर आपण पाहू शकतो काय की सिक्सर देखील येताना पाहायला मिळाला लेग बाय देखील आणि धीरू एक्सपेन्सिव्ह आपण पाहिलं तर मग खेळाडू देखील राहिलेला आहे. ड्राईव्ह केला जातोय फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल सिंगल रन्स 59च्या घरामध्ये टोटल मात्र पोहोचलंय गेलंय. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे 4 बॉल मात्र आपण पाहिले तर मग वेळेकडे आपण पाहिलं तर मग नजर टाकेन अगदी आपण पाहिलं तर मग 20 मिनिटं म्हणजे जवळजवळ वेळोमध्ये आपण पाहिलं तर मग हा षटक चालू आहे कारण की 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे अजून देखील आणि मग वेळेमध्ये नक्कीच ओव्हर कम्प्लीट होताना देखील पाहायला मिळू शकते. समोर बॉल बॉल पाहिला तर गॅप मध्ये बॉल मात्र फ्लाइटेड गोइंग गॉन अँड दॅट इज अ मॅसिव्ह बिग हिट 6. खूप खूप धन्यवाद डीजे का सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता मिस्टर धीरू आणि नक्कीच धीरू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मिळाले तसा झालाय सुरू पाहतोय आपण ज्याप्रमाणे धावफलक 65-65 च्या घरामध्ये पोहोचलाय गेलाय अगदी आपण पाहू शकतो की मग एक बॉल अजून देखील शेष आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत तर 2 टीम्स आपण पाहिले तर मग रेडी राहायचंय सदानंद नगर वर्सेस खतरनाक देवळावली या 2 टीम्स रेडी राहायचं आपण टॉस बॉक्स मध्ये पंच पण बघितलं तर मग इथे इन्व्हॉल्व आहे तर या बॉल साठी आपण पाहिलं वाईट प्लस आपण पाहिलं तर मग सध्या तरी आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशनच्या स्वरूपात देखील धावा येताना पाहायला मिळतील. बघा कुंदनजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आतापर्यंत आपण बघितलं की आमच्यापर्यंत 5 सिक्सर झालेले आहेत आणि जवळजवळ मग त्यांनी आमच्यापर्यंत 1000 रुपये जमा केलेले आहेत. सध्यामध्ये आपण पाहू शकतो मग आणखीन काही वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळते 67 क्रॉस मात्र खेळण्याचा प्रयत्न होता धीरू मात्र आपण पाहिला बॉलची फेकी नॉट स्ट्राईक कडे वेगाने पडले धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली इकडे पाहू शकतो आपण या क्षणाला एक धाव टीमची टोटल 68 पाहायला मिळाली आहे. ओव्हरचा खेळ पूर्ण झाला 4 अजून देखील आपण पाहू शकतो 2 गडी गमावलेत ज्याप्रमाणे प्लॅटफॉर्म सेट करून दिला होता अविनाशने आणि अभिषेकने आता त्याला मात्र पुढे जाऊन जाण्याचा कार्य कशा प्रकारे केला जाईल या 2 बॅटरच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या पाहूया तत्परी जाऊया डीजे कडे. खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय मित्रांनो ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत मुर्दागाव प्रीमियर लीग 2026 आज महत्वपूर्ण पहिला दिवस सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आमचे सगळे आयोजक त्यानंतर या मुर्दागावचे सगळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्याला लाभले गेले आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी थाटामाटामध्ये आपण बघितलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मात्र पार पडला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुंदर दर्जेदार आणि आपण बघितलं तर लक्षवेधी असं क्रिकेट हे खेळलं गेलंय या मुर्दागावच्या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून या मुर्दागाव प्रीमियर लीग मध्ये. शेवटच्या षटकासाठी प्रणय आपण पाहतोय धाव फलकावर 68 बॉल आपण बघितला तर थोडासा दिशेने दिसून आलाय वाईटचा इशारा तर मिळालाय आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग वाढ होताना पाहायला मिळेल जी बोनस असेल मी तर म्हणेन कारण की डिक्लेरेशन
1+1 पाहतोय आपण. 70 धावांचा पल्ला मात्र आपण पाहू शकतोय गाठला गेलाय. उच्चांक आपण पाहिला म्हणजे धावांचा डोंगर नाहीये तर धावांचा आता पर्वत उभारला जातोय या इनिंग मध्ये. सध्या तरी आपण पाहू शकतोय जी खेळी आपण पाहिली आहे तर मग 2 खेळाडू करताना विनय यांना पाहिलं आपण 7 धाव संख्येवर खेळतात. धीरू यांना पाहिलं आपण तर 7 धाव संख्येवर खेळत आहेत. आणि प्रणय पाटील यांच्या हातामध्ये हा जो स्पेल आहे ना त्यांच्या स्पेलमध्ये हा विचार त्यांच्या मनामध्ये असेल की आपल्या उर्वरित गोलंदाजाने जी गोलंदाजी केली तशी मला करून जायची नाही आहे. आपल्या संघासाठी विकेट टेकिंग आणि चांगली बॉलिंग करायची आहे. बॉल खेळला हवेत, बॉल हवेत आहे, बॉल निघून चाललाय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या समोर 6 धावांसाठी सिक्सर. खूप खूप धन्यवाद. सिक्सर बघा ज्याप्रमाणे पुन्हा एकदा आक्रमण धीरूने. हो हो या वेळेला बॉलला मात्र आपण पाहिलाय तर मग नवीनच आणावं लागेल कारण की हा बॉल घालवलाय पाठवलाय गोल केलाय सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. काय क्लास फटका खेळला गेलाय आपण बघितलं तर लॉर फुलटॉस बॉल आपल्या झोन मध्ये येत होता आणि जो आपण पाहिला तर डावा पाय वाकवला आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे फटका एक्झिक्यूट केला जातोय. लाजवाब फटकेबाजी धीरू आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे आतापर्यंत त्याचा खेळ पाहायला मिळतोय. जवळजवळ धाव फलक आपण पाहिला तर 82 आणि धीरू ऑन द हॅट्रिक सिक्सरच्या. परंतु हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन्स मात्र मिळणार आहे. दुसऱ्या रन साठी पळताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरी रन्स पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहे. क्या बात आहे सुंदर आपण बघितलं तर मग एका बाजूने ताकद पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर ऊर्जा पाहायला मिळते कारण की सध्या आपण पाहिलं तर टीमचं टोटल 84 पाहतोय आपण. 84 धावांचा हा मात्र आपण पाहिलं पल्ला आतापर्यंत गाठलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग आणखीन वाढ होण्याची दाट आणि मोठी शक्यता पाहायला मिळते. सरळ बॅटने मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फिल्डर आहेत बॉलला अडवण्याचे प्रयत्न सक्सेसफुली झालेत अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळाल्यात. धीरू यांचा खेळ आपण पाहिला तर ज्याप्रमाणे खेळ केलाय 6 चेंडू आणि 23 धावा त्यांच्या आतापर्यंत आलेल्या आहेत आणि जिथून आपण पाहू शकतो की टीमचं टोटल 86 आहे आणि जे विकेट आपण पाहू शकतो 2 बॉल शेष असतील आपण पाहिले तर या इनिंगचे. चला 2 कॅप्टन्स रेडी राहायचे सदानंद नगर आणि त्यानंतर खतरनाक देवळावल्ली टीम आपण टॉस बॉक्स मध्ये. बॉल हवेत विकेटची दरकार असू शकते आणि हो विकेट इथे मिळाली आहे. धीरूची विकेट थोडासा डेंजर दिसत होता मात्र त्याला अखेर क्षेत्र आपण पाहिलं तर मग केलं जातंय बाद आणि सफलता आपण पाहिली तर मिळाली आहे इथे मोस्ट इम्पॉर्टंट प्रणयला. एटी 86 धाव फळक वेदांचा कॅच ॲज अ विकेट किपर पाहायला मिळालेत आणि सध्या आपण बघितलं तर मग शेवटचा बॉल आणि खेळण्यासाठी आलेत बॅटर आपण पाहिले तर मिस्टर विनय. विनय नक्कीच मैदानाच्या आहेत परंतु खेळण्यासाठी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर रुपेश ज्यांना आपण पाहू शकतोय. विनय यांना आपण पाहिलं तर जे नॉर्थ स्ट्राईक एंडला आहेत आणि रुपेश कशा प्रकारे फिनिश करतायत. चांगला फिनिशिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु 1 रन्स मिळाले. दुसऱ्या रनसाठी परतले गेले. दुसरी रन्स होईल का पूर्ण परंतु नाही राहिली अपूर्ण. पंचांनी मात्र बोट उंचावलं गेलंय आकाशात आणि दर्शवलं गेलंय सांगितलं गेलंय की इथे फक्त 10 मिळेल ती म्हणजेच जस्ट 1 म्हणजे त्यामुळेच धाव फलकावर धावा झालेल्या पाहायला मिळाल्यात आपल्याला. एकूण 87 धावा आणि जिंकण्यासाठी 88 धावांचं हे मोठं वालं लक्ष मोठा डोंगर हा पर्वत मात्र इथे उभा केला गेला आहे. पुढील मॅच आपण बघितलं तर टॉस आहे तो देखील आपण करणार आहोत. टॉस बॉक्स आणि चला आपण टॉस बॉक्स मध्ये जोडूया. टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने सदानंद
नगर आणि खतरनाक देवळावली टीम मंचावरून उपस्थित विनंती करतोय आमच्या आयोजक देवेंजी पाटील हॅलो. साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करा. देवेन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस सदानंद नगर वर्सेस खतरनाक देवळा आली. या दोघांमध्ये हा मॅच पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये आहेत जयेश डुकले. ओ टू यू. टॉसची ओळख करून द्या. टॉसची ओळख करून द्या. इथे या, वर या. SNPL. सध्या तरी आपण बघितलं SNPL आणि साधारण नगर. साधारण नगर असा कॉल आणि येतोय SNPL. साहेबांनी नक्कीच शुभेच्छा दिल्या आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा म्हणतोय की शुभेच्छा द्या आपण दोन्ही कॅप्टन्सना आणि आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये जाऊन बसा. थँक्यू सो व्हेरी मच. आपण बघितलं तर मग सदानंद नगर असा कॉल दिला होता देवळावली टीमने, परंतु आपण बघितलं तर मग सदानंद नगर आहे त्यांनी टॉस मात्र जिंकला गेलाय. टॉस जिंकला गेलाय तुम्ही. नक्कीच टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? टॉस तर इम्पॉर्टंट होता, पण आता फिल्डिंग घेतो आम्ही, पण बघू की सध्या तरी आपण बघितलं तर मग सांगितलं आम्ही टॉस जिंकला इम्पॉर्टंट होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग टीम खतरनाक देवळावली टीम आहे आणि त्यांच्या समोर आपण बघितलं तर मग त्यांच्याकडे देखील आयकॉन प्लेयर असतील. माझ्याकडे आयकॉन म्हणजे मी जाऊ. त्यांच्याकडे चेतन पाटील म्हणजे चांगला आहे आणि एक जतीन माची आहे, तो खूप चांगला आहे. काय वाटते तुम्हाला की मग किती धावसंख्येपर्यंत तुम्हाला कदाचित त्यांना थांबवताना यश मिळू शकतंय? 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा कोशिश करू. बघा मुर्दा गावामध्येही प्रत्येक हंगामामध्ये MPL येते, परंतु या सीझनसाठी तुमची आतुरता किती होती? आतुरता तर खूप होती, पण आता सध्या तरी एक प्रश्न असा देखील आहे की ज्याप्रमाणे हे आयोजन नियोजन सातत्याने जे केलं जात आहे, परंतु या आयोजनाचं आपण बघितलं तर मग तुम्हाला आणि नक्कीच उर्वरित खेळाडूंना किती फायदा मिळतोय? फायदा म्हणजे आता जे नवीन खेळाडू होतात त्यांच्यासाठी हे आहे ऑपॉर्च्युनिटी ते त्या लोकांना की आता बॉलिंग भेटेल तर बॉलिंग घ्या, की असं घाबरू नका की मी बॉलिंग टाकणार नाही की मी बॅटिंग करणार नाही. ते एक बोलणं होतं माझं. ही मॅच एक प्रेक्षकांना चांगली रंगत तर पाहायला मिळू शकते. हो नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. जाऊया आपण टीम खतरनाक देवलाळी यांच्याकडे. जर तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? फिल्डिंग असते आमची, पण बघू आता बॅटिंग आले तर. काय वाटते तुम्हाला की आत्ता या मॅचमध्ये 80+ धावा लागल्या, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या संघासाठी किती धावा यायला हव्या आहेत? 80-90 तरी मारू आम्ही. बघू, प्लेयर चांगले आहेत आमच्याकडे, बॅट्समॅन पण आहेत, बॉलर पण आहेत. बघूया. या MPL साठी खास करून किती तयारी केली आहे तुम्ही? तयारी तर भरपूर केली आहे, 2 हप्त्यापासून तयारी चालू आहे आमची. बघूया आता काय होते मैदानावर. खास करून तुमच्या टीममध्ये कोणत्या खेळाडूंकडून चांगलं लक्ष असेल आणि त्या खेळाडूंकडून चांगलं असतील ते आपल्या संघाला चांगलं क्रिकेट खेळ? जतीन माची आहे, दिलीप माची आहे, मी पण आहे, अजून आहे धर्मेश बिरमेश, भरपूर आहेत प्लेयर असे. बॅटिंग लाईन आमची मोठी आहे. बघूया आता. प्रश्न हा देखील असेल की संपूर्ण आपण बघितलं की MPLचं जे आयोजन असतं आणि मग जे आयोजक करते असतात संपूर्ण गावाचं नक्कीच आपण पाहिलं तर योगदान असते. कशा प्रकारे आभार व्यक्त करणार, कारण की आपल्या खेळाडूंना ते प्लॅटफॉर्म सेट करून देत आहेत? आयोजन तर खूप चांगलं केलं यांनी. बघूया आता, आयोजन तर केलं चांगलं. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे टॉस पाहिला तर जिंकला गेला टीम आपण पाहिला सदानंद नगर आणि डिसाईड केले फोल्ड पास पाहू शकतोय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी चालू असलेल्या मॅचकडे आपण पाहिलं तर मोठा टोटल चेस करायचा आणि कशा प्रकारे त्या टोटलचा पाठलाग केला जात आहे त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्समधून संदीपजी कामत सर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. मनापासून धन्यवाद असतील जयेश डुकले. आपलं मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्व खेळाडू मान्यवर आणि आमचे प्रेक्षक राजे, प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक आहेत. पुन्हा एकदा अजिंक्य म्हात्रे यांचं मनापासून आभार मानतो. आमच्यावर विश्वास ठेवला आणि या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलं. मागे सुद्धा आमंत्रण होतं, परंतु त्यावेळेला आपण या स्पर्धेला जॉईंट मला होता आला नव्हतं. वेदांत पाटील
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला आमंत्रण देत असत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील गेलेत, आयकॉन खेळाडू आहेत. एका बाजूला तुम्ही बघतायत मॅच जो आहे दही घोडेवाले वर्सेस स्वराज 11, या दोघांमध्ये तुम्ही ही मॅच बघतायत. स्वराज 11 टीमने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत 87 आणि 88 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता दही घोडेवाले टीमचे 2 बॅटर उतरलेत. वेदांत पाटील स्ट्राईक कडे आहेत आणि हितेश पाटील नॉन स्ट्राईक कडे. MPL चा सर्वात महागडा खेळाडू 66,000 पॉइंटने मोठी बोली लागली होती धीरू पाटील या खेळाडूवर आणि तसा खेळ सुद्धा करून दाखवला. मॅचला होते सुरुवात. 88चं टार्गेट आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि ही वेळ जर आपण बघितली तर आतापर्यंत 1 वाजता हा पहिला बॉल पडतोय. 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. नवीन पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत अशोक राऊत सरांसोबत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा अशोक राऊत सरांचा आणि वाईडने सुरुवात झाली. बॅटिंग करणाऱ्या टीमची, बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद भोईर आहेत. नेहमीच चांगला मदतीचा हातभार राहिलाय. स्ट्रायकिंग कडे वेदांत पाटील, द डेंजरस धोकादायक खेळाडू आहे. Dangerous, going and gone. Massive hit, sixer. षटकाराच्या मदतीनं अधिकृतरित्या अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 7, 88चं टार्गेट आहे. ओ स्विंग अँड मिस, थोडासा व्हाईट लाईनच्या आतून वळणारा चेंडू आहे हा आणि त्यामुळेच 1 धाव तर मिळाली. 22चा इशारा पंच अशोक राऊत सरांचा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. धीरूने मागच्या इनिंग मध्ये 23 धावांचं योगदान दिलं आणि त्याही पेक्षा अतिशय चांगली विस्फोटक खेळी 13 चेंडूंमध्ये 37 धावांची अविनाश पाटील या धोकादायक खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीम चांगला खेळ करतील. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वीपर कव्हर रिझन मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. MPL चषक चौकार. खेतन पाटील संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, तर कुंदन म्हात्रे हे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या संघ मालक. सरळ बॅटने फोर्स केलाय ऑन द अप, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. MPL चौकार. मैदानाच्या चोहोळ बाजूने फटकेबाजी करण्याचं धाडस केलं जातं बॅटर हितेश पाटील याच्याकडून आणि आल्या आल्या लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार त्यांनी ठोकलेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या 16. रणनीती चांगली आखावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्वराज 11 टीम काय डावपेच आखेल. कवटामध्ये चेंडू होता, इन दी एअर चेंडू हवेत आहे. ओहो, रणनीती आखली गेली आणि या ठिकाणी आउट केलं जातं बॅटर हितेश पाटीलला. बॅटर इज आउट. धावसंख्या 16 वर 1.
कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल हा तुमच्याकडे पाहिजेच, कारण 2 चौकार आल्यानंतर इनसाइड आउट थोडंसं जागा बनवून खेळायचं होतं. जे पंच होतं त्यांच्या डोक्यावरून आणि अगदी योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षक मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध आला आणि तो कोणती चूक करताना दिसला नाही. चांगला झेल त्याने टिपलाय. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या दही घोडेवाले या टीमला, ज्यांचे संघ मालक केतन पाटील आहेत. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच बघायचं झालं ना तर संयम, समाधान आणि सहनशीलता हे तिन्ही गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात ना, त्या व्यक्तीकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते आणि ती मात या ठिकाणी करण्याकरता तुमच्याकडे संयम नावाचा दागिना पाहिजे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील. प्रलय आणेल काय? मुर्दा प्रीमियर लीग आज सर्वांनाच हवीशी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. वाहते वारे त्याचे साक्षीदार आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. थोड्याच वेळात भोजनाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी असेल. पुढचा बॉल, ओहो, पुढे जाऊन चेंडूला पिक केलं. पिकअप अप अप पिकअप मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. वारे तर सुटलेत. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार येत आहेत. हव्या सुद्धा साथ देत बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती 22. 24 बॉल शिल्लक आहेत. स्कोर इज 22. म्हणजेच आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 66 धाबांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 66. 88 धावसंख्येचे टार्गेट आहे. वेदांत पाटीलने म्हटलं होतं डगआउट्स मध्ये, तो म्हटला होता की आम्ही या धावा चेस करणार आहोत. वेदांत म्हटलं तर एक असा हिरा, कोहिनूर हिरा, परंतु सातत्याने काही अडचणी आल्या आणि अडचणींवर सुद्धा मात करणारा खेळाडू म्हणजेच वेदांत पाटील. दुसऱ्या बाजूला आता दुसरा पर्याय, दुसरा षटक टाकण्याकरता अविनाश. पहिल्या इनिंग मध्ये ज्या बॅटरनी गोलंदाजांचा केला सर्वनाश, तोच गोलंदाज आलाय अविनाश. गोलंदाजी मार्गावर अविनाश आलाय. चांगलं मैदान आहे. हक्काचं मैदान जेव्हा असेल ना तेव्हा आपण हक्काच्या मैदानावर लढू शकतो. गावकीचं मैदान प्रत्येक गावामध्ये असलंच पाहिजे. खेळाडूंना अशा लीग मधूनच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. इथून नवनवीन चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येतील, जे भविष्यामध्ये मोठ्या स्पर्धा खेळताना दिसतील आणि त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये जाण्याची संधी मिळेल. अविनाशच्या या बॉलवर बॅटर पडला तुटून, चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार, बिग ब्लास्ट, षटकार. सुंटला कोकणी वारा, बॅटरचा चढलाय पारा आणि षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या पुढे जातोय. धाबा झाल्यात 28. 1 गडी बाद 28 धाबा. सर्व काही व्यवस्थित होतोय. आता 60 धाबांची गरज आहे. आता 7 मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये पाहिजे 60. तुषार पाटील जेव्हा जेव्हा गुणलेखन कक्षामध्ये असतात तेव्हा तेव्हा चांगला लेखाजोखा त्यांचा असतो. आमच्यापर्यंत ते माहिती देत असतात आणि खूप चांगलं काम टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं राहिलंय. 40+ टीमचे 40+ असोसिएशनचे अधिकृत गुणलेखक म्हणून तुषार पाटील सरांकडे बघितलं जातं. अनेक आठवणी आहेत त्यांच्या सोबतच्या.
आणि गुणलेखक जर सक्षम असेल ना तर समालोचन सुद्धा आमचं सक्षमरित्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अविनाश आलाय. समोर बॅटर आहे वेदांत पाटील. विस्फोटक खेळाडू विरुद्ध विस्फोटक खेळाडू तयार आहे. विकेट मिळवण्याकरता रणनीती असेलच. खूप चांगलं काम केलंय पहिल्या इनिंग मध्ये अविनाश पाटील. 13 मध्ये 37 धावा बनवल्या. आता धाबा रोखायच्या आहेत. स्वराज्य 11 टीमला विकेट मिळवून द्यायचा आहे या गोलंदाजाला आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय. भरपूर प्रेक्षक राजा आलोत. गावातील वरिष्ठ मंडळी सुद्धा आपल्याला चोहे बाजूने दिसतंय. लोअर फुल टॉस बॉल खाली राहणारा बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. खराब थ्रो. फायदा उचलला. 2 धावा वेदांत पाटील यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत 30. 1 गडी बाद 30 धावा. 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 88 चे टार्गेट आहे आणि म्हणूनच ही घोडदौड आहे. विजयाची नोंद कोणता संघ करेल या मॅच मध्ये? वार पलटवार दिसेल काय? ओव्हर पुश बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकाराच्या मदतीनं वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला. वाढतोय गल्ला. सिक्सर. सहा धावा मिळाल्या. धाव संख्या 36. एकामागून एक तडाखा दणका देतोय बॅटर वेदांत. ओहो स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. कारण बचाव करायचा असेल तर अशाच प्रकारचं तंत्र गोलंदाजाला वापरायचं आहे. हा एक धाव एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या 37. 1 डी म्हणजेच एक धाव मिळाली. 6 मध्ये 22 वर खेळतोय वेदांत पाटील. प्रणय पाटील एका चेंडूचा सामना केलाय. 6 वर तो खेळतोय. धाव संख्या धाव फळकावर 37 आणि चेंडू जर आपण बघितलं या षटकाचे तर 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा बॉल वेदांत पाटील करता. ओहो लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बेधडक मारलाय कडक. मिळतील धावा 6. MPL सिक्सर. थँक्यू. स्कोर मोज ऑन 43 फॉर 1. डाव्या बाजूला VVIP स्टँड. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन स्टँड असंच म्हणावं लागेल. जिथे भरपूर प्रेक्षक राजा आहेत. एन्जॉयमेंट सुरू आहे. नेवर गिव्ह अप असा स्टँड बघायला मिळतो. हाफ ट्रॅकर. चांगला फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावे करता वेदांत पाटील धावतायत. थ्रो येण्याआधी तिसरी धाव घेण्याकरता ते वळतायत. ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा पूर्ण करतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धावा झाल्या आहेत त्या 46. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 ची आवश्यकता. धावा पूर्ण होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत 18-42. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षक राजांचं आम्ही स्वागत करतोय. आपण सध्या आहोत मुर्दा गावातील या क्रीडांगणावर. सदानंद नगर मुर्दा गाव प्रस्तुत
MPL चषक 2026 चा रणसंग्राम. बरेचसे शुभेच्छुक, बरेचसे कटआउट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव पाटील सरांचा सुद्धा कटआउट्स आहे. संतोष पाल यांनी सुद्धा शुभेच्छा, हार्दिक स्वागताचे कटआउट्स बघायला मिळत आहेत. रवी पाटील, कुमार अथर्व यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला इथे बघायला मिळतोय. श्री कल्पेश सावंत यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय या स्पर्धेकरता. पराग मयेकर यांनी सुद्धा हातभार लावलाय. मुर्दा प्रीमियर लीग मध्ये श्री महेश विनायक राऊत समाजसेवक यांचा सुद्धा हातभार आहे या स्पर्धेसाठी. एक कन्स्ट्रक्शन यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलंय. मुर्दा मिठागर, शिलोत्री आगर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेकरता. वळतोय आम्ही पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर 47. मला वाटते की मैदानाच्या आतमध्ये विकेटवर उभ्या असलेल्या बॅटरवर जितका प्रेशर नसेल ना, तितका प्रेशर डग आउट्स मध्ये. धावसंख्या 47, 47. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल इनफिल्ड वरून चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेवर. मिळतील धावा 4. मुर्दा प्रीमियर लीग चौकार. दुसरा विकेट करता चांगले भारी भक्कम भागीदारी. 9 मध्ये 35 वर खेळतो वेदांत पाटील. स्कोर इज 51. 51 धाबा, 1 गडी बाद ही स्थिती आहे. 34 वर खेळतो वेदांत. हाफ ट्रॅकर, वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल. अशोक राऊत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या 52, 52. दही घोडेवाले टीमला अजूनही 36 धाबांची गरज आहे. 17 मध्ये पाहिजेत 36. 18 षटकार आणि 15 चौकार लागलेत. आडव्या बॅटचा वापर केला. ओहो, या दॅट्स अ बिग विकेट. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. परत जावं लागतं. वेदांत 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 या बॅटरला गॉन. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. वर 2 गडी बाद झालेत. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजे आता स्थिती अशी आहे की 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये 36 धावा पाहिजेत. नवीन बॅटर यश भोईर गेलाय. वेदांत पाटीलने विस्फोटक रूप दाखवलं. व्यक्तिगत 10 चेंडूंचा सामना केला आणि 34 धावांचं योगदान देत वेदांत पाटील हा खेळाडू बाद झालाय. 4 षटकारांचा समावेश होता त्याच्या या इनिंग मध्ये. एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून आपली छाप त्यांनी पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रभर सोडली आहे. असा हा उपयुक्त खेळाडू. कारण मीरा भाईंदर नगरीमध्ये ज्या लीगच्या मॅचेस असतात त्या लीगच्या मॅचेसमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू जास्त दिसत असतो. डिसिप्लिन आहे, शिस्तप्रिय खेळाडू आहे. क्रिकेट कसं खेळावं, वक्तृत्व कसं असावं हे वेदांकडून मी अनेक वेळा बघितलंय. नवीन बॅटर आता यश गेलाय. डाव सावरायचा आहे. 16 मध्ये पाहिजे 36 धाबा. गोलंदाजाला यश मिळालंय. धीरू पाटील, धीरू हो जाओ सुरू. आता अपील केली होती. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. लेग बाईचा इशारा. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धावपळकार 2 गडी बाद 53. स्पोर्ट्स फॅमिली ही युट्यूब वाहिनी आता सक्रिय आहे. 40+ क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा तिला आपण दमन येथे बघितलं होतं आणि आता मुंबईमधील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कव्हरेज करत असते. स्पोर्ट्स फॅमिली ही यूट्यूब वाहिनी. प्रोप्रायटर म्हणून रोहित शर्मा यांच्या नावाचा उल्लेख मी करेन.
वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा अशोक राऊत सरांचा. गुड अंपायरिंग, कारण चांगले क्रिकेट खेळलेले खेळाडू चांगले पंच बनू शकतात. हे तुम्ही बघू शकता. दबेन पाटील इथून थोड्या वेळा करता रजा घेत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचे 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत. धाव संख्या 2 गडी बाद 55. अजून पाहिजेत आता 33 धाबा. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 धाबा. 15-33. 15 चेंडू आणि 33 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. पुढे येऊन कळलं जातं. वजनदार फटका आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डौलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. आगोबा पेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आगोबा पेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आख्याना बडा अमळवतांनी जावई निघाली. स्कोर मूव्स ऑन 61. 2 गडी बाद 61. व्हाईट बॉल टाकलाय वाईट. वातावरण झालंय टाईट, कारण हे षटक महागडं ठरतंय. विकेट जरी मिळाला असले वेदांचा. 5 वाईट चेंडू टाकले धिरू पाटील. धाव संख्या धाव पळकावर आहे ती 62. अजून पाहिजे 26 धाबा. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. दबाव आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावर दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. या दबाव मधून बाहेर पडायचं आहे धिरूला. धिरू पलटवार करेल काय? समोर बॅटर मिस्टर प्रणय पाटील. 12 वर खेळतायत प्रणय. ओहो, चांगला लेग ब्रेक चेंडू केलाय. ओ डॉट बॉल. निर्धाव चेंडू दबाव आणण्याकरता कामी येऊ शकतोय. धाव संख्या धाव पळकर 2 गडी बाद 62. डगआउट्स मध्ये हालचाली वाढल्यात. वीरू याचा हा अप्रतिम चेंडू होता. मॅच बनवावा लागेल वीरूला. मॅच बनवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. 13 चेंडू. ओ कॅच ड्रॉप. 1 धाव मिळाली. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धाव संख्येला प्रत्युत्तर देत असताना दही घोडेवाले टीमची धाव संख्या 2 गडी बाद 63. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 ची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. नाही माझी केलंबा माऊली. नाही माझी केलंबा माऊली. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्याकरता. वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले होते. 2 बॅट्स घेऊन गेले होते. डबल ए स्टिकर असलेला बॅट आपल्याला जास्त दिसतात. परंतु तुषारजी मी नेहमीच बघितलंय की समजा पालघर जिल्हा असो आणि ठाणे जिल्हा असो, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना ठाणे जिल्ह्यामधील ज्या बॅट्स असतात त्या आवडत असतात आणि ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना पालघर जिल्ह्यातील जे स्टिकर असलेले बॅट्स असतात त्या आवडत असतात. म्हणजेच गावात एखादा खेळाडू जर चांगला खेळ करत असेल त्याला तितकं महत्त्व नसतं, परंतु तोच खेळाडू जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा त्याला जास्त महत्त्व प्राप्त मिळत असतं. ही स्पर्धा आपल्या प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नरेश यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. 12 मध्ये 25 ची आवश्यकता. मुर्दा प्रीमियर लीग 2026 7वं पर्व. अतिशय चांगले आकर्षक वाटणाऱ्या जर्सीज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकतायत. 12 चेंडूंमध्ये 25 ची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे बॅटर प्रणय पाटील 13 वर खेळतायत. यश भोईर या बॅटरला आपला अकाउंट अजूनही ओपन करायचा आहे.
ओ लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून थ्रो येण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. जो 22 मिनिटांचा अवधी होता तो 22 मिनिटांचा अवधी तुमचा निघून गेलाय. याचाच अर्थ 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या, 1 वाजता आपण या डावाला सुरुवात केली होती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. नरेश अनुभवी खेळाडू आहेत. नरेश फुलपिच बॉल मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चुकला गेला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण आणि या 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 67 धाबा. 10 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 21 ची आवश्यकता. व्हाईट बॉल पंच आपल्यापर्यंत वळत आहेत. अशोक राऊत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि आता 10 मध्ये 20 पाहिजेत. धावसंख्या 68, 2 गडी बाद 68 धावा. वेदांतने म्हटलं होतं की आम्ही या धावा करणार आहोत. 5 षटकांमध्ये 88 धावसंख्येचे टार्गेट होतं. आता थोडेसे निराश होताना दिसतात फिल्डिंग करणाऱ्या स्वराज 11 टीमचे खेळाडू. डाऊन द लेग 1+1 या 2 धाव मिळतील. डिक्लेरेशन झोन आणि व्हाईटचा इशारा म्हणजेच या अतिरिक्त 2 धाब्याच्या साह्याने धाव संख्या 70, 2 गडी बाद 70 धाबा. 10 मध्ये पाहिजेत 18 धाबा. 10 मध्ये 18 ची गरज आहे. काय चांगला जल्लोष आहे, काय चांगला उत्साह आहे. मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये या स्पर्धेचा उत्साह वाढलाय. ओ आत वळणारा चेंडू होता, ऑफ ब्रेक टाकलाय. थोडासा आकुड टप्प्याचा चेंडू होता, ऑफ ब्रेक केलाय. चांगला वळणदार चेंडू दिसलाय नरेश या गोलंदाजाचा. धाव संख्या धाव फलकावर 70 धाबा. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये पाहिजेत 18 धाबा. 9 चेंडू 18 ची गरज. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. हा चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल ड्रॉप झालाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, झेल ड्रॉप केलाय. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धाव मिळत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे 72. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 ची गरज. कॅचेस विन द मॅचेस. सहज सोपे जे झेल आहेत ते सुटले गेलेत. रिक्वायर्ड रन रेट 12 पेक्षा जास्त बघायला मिळतोय. सेफ ड्राईव्ह आहे की नाही. हा झेल सुद्धा ड्रॉप झालाय. एकदा मिळाली, दुसरी धाबे करता बॅटर धावतील काय. फक्त एकच धाव. म्हणजेच आता काय झालंय, 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 73. 7 बॉल आणि 15 ची गरज आहे. 7 चेंडू 15. 7 चेंडूंमध्ये 15 ची आवश्यकता. मेहनतीच्या जोरावर चांगला खेळ या ठिकाणी होईल काय. संघर्ष तर सुरू आहे दोन्ही टीमचा. 7 मध्ये 15 ची आवश्यकता. कष्टाचं फळ नेहमीच चांगलं असतं. सर्वांना उरून पुरणारी गोष्ट म्हणजेच कष्ट, आणि जिथे कष्ट आहे ना तिथे सर्व काही सकारात्मक होत असतं. शेतकरी जरी गरीब असला तरी सर्वांना श्रीमंत करत असतो. तसंच इथे कष्ट करूनच तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. ओ आत वळणारा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत की नाही. 2 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना प्रत्युत्तरा दाखल धाबा आहे त्या 2 गडी बाद 75. एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याचं कारण होतं 22 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला होता, परंतु तुम्ही खर्च केलेत या
4 षटकांकरता 28 मिनिटं. म्हणूनच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत 6-13. नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशी ये Thank you. क्रिकेट रसिकांचं इथे आगमन होतं. सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. VVIP स्टँड खचाखच भरलाय. भरपूर एन्जॉयमेंट सुरू आहे. मला वाटतं तुषारजी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सुद्धा तिथे जायला पाहिजे. VVIP स्टँड आहे. नेवर गिव्ह अप. आता 6 मध्ये 13ची आवश्यकता. रंगबेरंगी जर्सी आपल्याला बघायला मिळत आहेत. गावातील खेळाडू बघायला मिळत आहेत. मला वाटते 10 ते 12 टीम या गावामध्ये आहेत आणि चांगला परफॉर्मर प्रत्येक टीम मध्ये आहेत. आणि परफॉर्मन्स जर चांगला झाला ना तर मग गावाकडून पुढच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खेळण्याकरता तुमचे प्लेइंग 11 11 खेळाडू तुम्ही चांगले बनवू शकतात. 6 मध्ये पाहिजे 13 धाबा. हे तुम्ही बघू शकतात. VVIP स्टँड दाखवला गेलाय. चांगलं कव्हरेज आहे स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीचं. कॅमेरामॅन शुभम सुरबे यांचा मनापासून आभार असतील. ऑपरेटर शिव यांचा मनापासून आभार असतील. प्रोप्रायटर रोहित शर्मा. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा म्हणजेच पेनल्टी लागलं. 6 मध्ये पाहिजे 13. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय ध्रुव. चमकदार कामगिरी करेल काय? डाऊन द लेग डावे सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. कंट्रोल गोलंदाजी होईल काय? कंट्रोल गोलंदाजी जर झाली तरच फायदा होऊ शकतोय स्वराज्य 11 या टीमला. व्हाईट बॉल. धाव संख्या 76. आता 6 मध्ये पाहिजेत 12 धावा. दबाव सर्वस्वी गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे. लढावा लागेल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आहे. शतरक्षकाच्या थेट भेटीला विकेट मिळाली. बिग ब्लो. वार पलटवार बघायला मिळालाय. 3 गडी बाद. धाव संख्या 76. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये पाहिजेत 12. 5-12. कारिगरी चिंचोली रेशमची आणि गुलामी कारिगरी आणि गुलामी कारिगरी पैठणी शालू अंगावर घालू दास्तान मोठे पत्रावरी दास्तान मोठे पत्रावरी माझे मनान भरली सखोरी आप पाकेवाली खुशील कमाची माझे मनान भरली सखोरी. थँक्यू. आता मला वाटतं टॅकल असेल चाचा भतीजा. कारण एका बाजूला आहे तो म्हणजेच पुतण्या आहे आणि दुसऱ्या बाजूला काका आहे. ध्रुव याडी जर सामना जिंकून दिला तर रोहन पाटील साहेबांकडून 500 रुपये मिळतील त्याला. विनय पाटील याने जर मॅच जिंकवला तर संदीप मात्रे यांच्याकडून 500 रुपये. यस वेदांत. 5-12. ओ इम्पॅक्ट बघितला गेला. इम्पॅक्ट सुद्धा आउटसाइड द लेग स्टंप होता. एकदा मिळाली लेग बाईचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 77. आता 4 मध्ये पाहिजेत 11 धाबा. मॅच होता कुठे आणि मॅच आता आणलाय कुठे? हे जे 2 चेंडू होते ते ड्रीम चेंडू होते असं वाटतं. 4 मध्ये पाहिजेत 11 धाबा. चांगली गोलंदाजी ध्रुवने मॅच जिंकून दिला तर रोहन पाटील साहेबांकडून 500 रुपये मिळतील. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतायत मिस्टर यश भोईर. हिरो बनण्याची संधी आहे. यशला मिस करतोय या चेंडूला. यश
आणि विकेट जर जात नाही, परंतु दबाव दडपण वाढवलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पलटवार केलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. ध्रुव याचा चांगला कॉन्फिडन्स, चांगला प्रतिकार, चांगली गोलंदाजी. 3 मध्ये खर्च केलेत 1च धाव. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. वेदांत पाटील याने बनवलेल्या 37 धावा 34 धावा वाया जातील काय? 3 मध्ये 11. ओहो, गुड बॉल, स्विंग अँड मिस. 1 धाव मिळाली, चोरटी धाव मिळाली. बाईचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 78. 2 बॉल आणि 10 ची गरज आहे. विनय पाटील यांनी मॅच जिंकवली तर अनिकेत चव्हाण साहेबांकडून 2000 रुपये मिळतील. बघा, मालामाल कराल धमाल, व्हाल मालामाल. मुर्दा प्रीमियर लीग 2026 7वं पर्व. आणि हे पर्व कोण गाजवेल? खरी संधी तुम्हाला मिळतंय. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे मिस्टर विनय. 2 मध्ये पाहिजे 10. 78 वर 3. विनयचा हा फटक्यामध्ये जोर नव्हता, कमजोर फटका होता. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 80 धावा. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये पाहिजेत 8. कुंदन म्हात्रे आणि कल्पेश सावंत साहेबांकडून 1000 रुपये. जर आता चेंडू डॉट केले तर. एकच चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल आणि पाहिजेत 8. मॅच खरोखरच चांगल्या पद्धतीने आणलाय आणि आय थिंक ध्रुव इज अ हिरो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळली. 13 धावा डिफेंड केलाय. 1 मध्ये पाहिजेत 8. अजून मॅच संपला नाही. ध्रुवचा आता हा खराब बॉल. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आता पाहिजेत 7. 1 चेंडू 7 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे, त्यामुळेच एका बॉल मध्ये 7 धावा बनवाव्याच लागतील. काय चांगला परफॉर्मन्स प्रत्येक टीमने दिलाय. चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता. कॉंग्रॅच्युलेशन स्वराज 11 टीम. हार्ड लक. दही घोडेवाले. चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमने दिला, परंतु हा मॅच जर आपण बघितला तर दोन्ही इनिंग मिळून 150च्या पलीकडे धावफलक गेलाय. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. मॅन ऑफ द मॅच गोज टू जो आतापर्यंत गाजवतोय मुर्धा गावातील क्रिकेट मधला प्रत्येक का, ज्यांनी केले गोलंदाजांचे हाल. बॅटिंग मध्ये दिला चांगला परफॉर्मन्स. गोलंदाजांचा बनला तो कर्दन का, गोलंदाजांचा केला सर्वनाश. असा खेळाडू मिस्टर अविनाश इज द मॅन ऑफ द मॅच. एका ब्रेक नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. कम ऑन डीजे. थँक्यू. मला वाटतं अविनाशला 300, धीरूला 300 आणि विलेला 100, म्हणजेच हे 1000 रुपये आहेत. त्याच्यानंतर कुंदन म्हात्रे आणि कल्पेश सावंत साहेबांकडून सुद्धा 1000 रुपये आलेत. गोलंदाज आला. ध्रुवचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि ध्रुव करता ते 1000 रुपये आलेत. आणि तदनंतर रोहन पाटील साहेबांकडून 500 रुपये. मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहुणे मंडळींना आमंत्रित करतोय. अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करणार आहोत.
अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अविनाश इज द मॅन ऑफ द मॅच. ध्रुवने सुद्धा या. अविनाश ठरलेत या मॅचचे हिरो. अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि स्वराज्य 11 टीमचे जितकेही खेळाडू असतील ते भोजनाच्या मंडपामध्ये चला. हे तुम्ही बघू शकतायत आपल्या पाहुणे मंडळी. अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब. ही जर्सी आहे. कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश शंकर पाटील यांच्याकडून आलेली ही जर्सी आहे. त्याच्यानंतर आपण बघतायत मंदार हंसराज पाटील यांच्याकडून आलेली मोमेंटो. त्याचबरोबर हे तुमच्या टीमच्या खेळाडूंचा जो उल्लेख केला त्यांच्याकरता 1000 रुपये आहेत. तुमच्याकरता 300 रुपये. तुम्हाला साथ देणाऱ्या खेळाडू धीरू करता 300 रुपये. विनय करता 100 रुपये. कसा पहिलाच मॅच खेळतायत. पहिल्याच मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि मॅन ऑफ द मॅच कसं फील होतं? चांगलं फील होते. एक क्षण असं वाटलं होतं की तो मॅच तुम्ही गमावणार, परंतु मॅच तुम्ही जिंकलात. किती आनंदित आहात? खूप. तुमच्याकरता विकेट कोणाचे महत्वाचे होते? वेदांशी हो, वेदान आणि प्रणय. 2 खेळाडूंचा थोडासा धोका होता. वेदांतला तुम्ही आउट केलं. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की तुम्हीच मॅच जिंकणार. हो, नक्कीच. तुम्हाला नेक्स्ट मॅच करता शुभेच्छा असतील. जास्त बोलत नाहीत अविनाश, ते दाखवत आहेत. ध्रुव या. ध्रुव संघ मालक कुंदन मात्रे साहेबांकडून 500 रुपये. कल्पेश साबंत साहेबांकडून 500 रुपये आणि रोहन पाटील साहेबांकडून ध्रुवला 500 रुपये. 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जातं. 6 बॉल मध्ये 13 धावा डिपेंड केला ध्रुवने आणि चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम करता दिला. ध्रुव 6 चेंडू 13 धावा. वेदांत पाटील बाद झाला होता. काय ठरवलं होतं? धावा रोखायच्या आहेत. या मैदानावर धावा रोखणं कठीण आहे. काय गेम प्लॅनिंग होतं शेवटच्या षटकात? मला माहिती होतं की विनय नाना येईल. माझा नाना त्याला शॉर्ट बॉल नीट खेळता नाही येत, सो मी त्याला शॉर्ट बॉल टाकले. नानाचा वीक पॉईंट बघितला. बाकी इतर खेळाडूंचा वीक पॉईंट बघितलाय का? अभ्यास केला इतर खेळाडूंबद्दल? नाही, मी दुपारी 3ला यायचो प्रॅक्टिसला, सो मी नाही बघितलं त्यांचं काय. तुम्हाला शुभेच्छा असतील. कॉंग्रॅच्युलेशन. 1500 रुपयाच्या मानकरी ठरलेत मिस्टर ध्रुव. हो, धीरूचे आणि 1000 रुपयाचे आले होते ते तुम्हालाच दिलं जातात. 2500 रुपयाचा मानकरी ठरलाय ध्रुव. लगेच तुम्हाला मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकले यांचा. स्टील स्टे ट्यून ऑन स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह. थँक्यू.